हरिओम. आज गुरुवार 13 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. देहाचे भोग आणि आनंद. ऐकूया त्यांचे विचार. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता का की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवलाय, त्याच्या विरुद्ध कसं जावं? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही. पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्याकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरुरीच आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घराच्या यजमानाला पोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचतं. परमात्म्याने पाठवलेली दुःखणी संकट यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितले तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम दिलंय याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुःखोडी संकट यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद? पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे? परमात्म्यानेच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? आणि दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावं लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही, त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणाने भासते ना, इतकंच. दुखणं आणि त्याचं दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्या जवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचं आहे त्याने नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. अनुसंधान कशाला म्हणावं? उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच होय. भगवंताचं होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. देहाची सुखदुःख प्रारब्ध टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने वा प्रेमाने करूया ना. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.